नमस्कार, मी ऋतुजा. ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा आणि जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा. शेतकऱ्यांच्या भरपाई संदर्भात अथवा निराकरण होत नाही तोपर्यंत उच्च विद्युत वाहिनीचं काम बंदच ठेवा असा इशारा भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, शिवसेना शिंदे गटाचे युवा जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे आणि शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत अधिकारी वर्गाला दिलाय. पेण, पाली विभागातील गावांमध्ये उच्च विद्युत वाहिनीचे टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे आणि ह्या विद्युत लाईनमुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. या भागातील शेतकऱ्यांनी लढा सुरू केलाय आणि ह्या संदर्भात आज प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांच्या बरोबर अधिकारी वर्गाच्या बैठकीचं आयोजन सुरू करण्यात आलेलं होतं. या बैठकीला भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे, महापारेषणचे अधिकारी, JSW कंपनीचे अधिकारी आणि बाधित शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर मी या शेतकऱ्यांच्या सोबत आलोय आणि त्यांच्या प्रश्नासाठी या ठिकाणी एकत्र आलो. आज मला सांगा की एवढा मोठा प्रोजेक्ट होते, प्रोजेक्टला विरोध नाहीये, पण प्रोजेक्ट करताना या सगळ्या मंडळींना विश्वास द्यायला पाहिजे, त्यांना बोलायला पाहिजे, त्यांचं हे करायला पाहिजे. वास्तविक बघितलं तर हा कासुबाग एकदम सौम्य हे बोलतात ना की आमची भाग आहेत ते फार म्हणत ना अटॅकिंग येत असतात, म्हणजे की अशा प्रकारचे बोलतात ना लढे आणि एक्सिडेंट वगैरे आमच्या भागात लोकांनी हाकलवले आहेत. त्यामुळे ह्या भागापेक्षा अत्यंत राहणीमान साधी गरीब लोक, मग ही गरीब लोक भेटली म्हणून त्यांच्यावर अन्याय करायचा का, हा मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांना तुम्हाला सांगतो साहेब की JSW कंपनी आहे साहेब, आम्ही कंपनीबद्दल बोलत नाही, कंपनीच्यामुळे उद्योगधंद्याच सगळे, परंतु तिथल्या स्थानिक लोकांना सुद्धा कुठल्याही प्रकारचा रोजगाराचा काही साधनच नाही त्या ठिकाणी. आज आम्ही बघतोय की आमच्या भागातली सुद्धा अनेक मुलं बेरोजगार आहेत आणि सगळ्या खूप म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत, परंतु त्या प्रॉब्लेमवर आम्हाला बोलायचं नाही. परंतु आता प्रोजेक्ट होत असेल आणि प्रोजेक्टमध्ये आपल्या इथून जात असेल तर त्या शेतकऱ्याला विचारलं पाहिजे, गावकऱ्यांना विचारलं पाहिजे, बाबा खरोखर बांधाच्या बाजूने जर शेतकऱ्यांची जागा वाचत असेल आणि तुम्ही टॉवर जर समजा कोठ्यावरनं घेतलात तरी सुद्धा शेतकऱ्यांची काय हरकत नाही का, तर शेतकऱ्यांची जमीन वाचेल. आणि या सगळ्या लोकांना मोबदला देऊन त्यांना विश्वासात घेणं हे तर एक कार्य आहे की नाही सांगत आहे. म्हणजे असं कसं व्हायला पाहिजे सांगा, मला सांगा तुम्ही की ज्या प्रकारे या शेतकऱ्यांना कोण आहे नाही आहे काय हुकुमशाहप्रमाणे सगळं वागायचं अशा पद्धतीने जमणार नाही ना. आणि पुन्हा जाऊन काय करायचं की तिथल्या शेतकऱ्यांना जाऊन तुम्ही हे करायचं, त्यांच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करायचा, बरोबर. म्हणजे जो ज्याच्या टॉवरवाला आहे त्याला चढवायचा, मग तो जाणार भांडणार आणि तो दुसऱ्या ज्याच्यातनं व्हायचं त्याच्यावर वाद करायचं, हे काय अशा प्रकारचं काम चालत नाही साहेब. त्यामुळे तुम्ही माझी विनंती आहे की याच्यात साहेब तुम्हाला पण विनंती आहे, याच्यामध्ये चोख मार्ग निघाल्याशिवाय काम बंद करा. याच्यामध्ये याच्यात पूर्ण लाईन आउट, जशी साहेबांनी आपल्याला सांगितलं की तुमच्या अगोदर सुद्धा साहेबांनी आपली बाजू चांगल्या प्रकारे मांडली आहे आणि साहेबांनी सांगितलं की माझ्या भागामध्ये एवढं मोठं काम चालते मला पण माहित नाही, त्यांना सुद्धा कुठल्याही प्रकारची कल्पना नाहीये. त्याने वास्तविक भूसंपादनामध्ये एक प्रक्रिया असते, एक सिस्टीम असते, त्या सिस्टीमचा सुद्धा कुठेही प्रकारे नॉलेज नाहीये. त्याच्यामुळे हे जोपर्यंत काम आपलं होत नाही, जोपर्यंत लाईन आउट होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्यात यावे, एवढंच या ठिकाणी मी विनंती करतो आणि थांबतो. बरोबर आहे ना. कोलेटी पासून महापारेषण विभागाने या ठिकाणी विद्युत वाहिनी टाकायचं काम चालू केलेलं आहे. ते काम चालू होत असताना त्याला बाधित असणाऱ्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या नोटिसा दिलेल्या नाहीये किंवा भूसंपादन केलेलं नाहीये. तर त्या संदर्भामध्ये या ठिकाणी मीटिंग झाली आणि मीटिंग मध्ये असं ठरलेलं आहे की जोपर्यंत शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे नोटिसा मिळत नाही व जे काय क्षेत्र टॉवर मध्ये आहे किंवा टॉवरच्या समोर ज्या काय वायर पास होणार त्या वायर मध्ये जे काय बाधित क्षेत्र आहे त्या बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना जोपर्यंत नोटिसा मिळत नाही तोपर्यंत हे काम बंद राहील. पूर्णपणे कायद्याने आणि व्यवस्थित भूसंपादनाने ही प्रक्रिया चालू व्हायला पाहिजे, परंतु त्या तिथील ठेकेदाराने व अधिकाऱ्याने कुठल्याही प्रकारचं कायदेशीर बाब न घेता आपल्या परस्पर मर्जीने त्या ठिकाणी काम चालू केलेलं आहे. काम बंद करण्याचे आदेश माननीय प्रांताधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दिले आहेत. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. प्रांत ऑफिसला प्रांत साहेबांनी मीटिंग लावली म्हणून सर्व आम्ही ते जमलो, परंतु आपल्याला सांगायचं आहे की आम्ही हा जो लढा आहे हा 1 महिन्यापासून आम्ही हा लढा उभा केलेला आहे. या लढ्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी साथ दिलेला आहे.
तसेच माझे मित्र विश्वनाथ शिंदे, इतर आमचे यशवंत मोकल असतील किंवा इतर सर्व आमचे कार्यकर्ते काका असतील सर, आणि कासू विभागातले सर्व ग्रामस्थांनी सपोर्ट केलेला आहे. तसेच शेतपलस आणि रोहाच्या पण ग्रामस्थांनी आम्हाला सपोर्ट या लढ्यासाठी केलेला आहे. परंतु आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आम्ही जेव्हा यांना अर्ज केले, ग्रामपंचायत मार्फत प्रत्येक सरपंचाने अर्ज केलेत, त्यावेळी शासनाने किंवा प्रशासनाने आमची दखल घेतली नाही. परंतु त्यानंतर आम्ही त्यांना हरकत दाखल केल्या त्यांच्याकडे, कलेक्टर साहेबांकडे गेलो, आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे गेलो, परत प्रांत साहेबांकडे गेलो, एसपी कडे गेलो. त्याच्यानंतर मग प्रांत साहेब आमची दखल घेऊन आज ही मिटिंग लावली. ह्या मिटिंग लावल्यानंतर जे काही इथे अधिकारी आले ते समजा JSW हे काही सक्षम अधिकारी नव्हते किंवा डिसिजन घेणारे अधिकारी नव्हते. त्याच्यामुळे ही काय जी मिटिंग झालेली आहे ही तात्पुरती ठीक आहे, आम्हाला दिलासा म्हणून झालेला आहे, पण ह्याचा काय आम्हाला याचा फायदा काहीच होणार नाहीये ह्या ज्या मिटिंगचा. परंतु आमचं म्हणणं एकच आहे की पुढची जी होणारी मिटिंग असेल किंवा पुढचं होणारं जे काय इतर मिटिंग असेल ती जनसुनावणी लावावी. त्यात आमच्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन जो काही निर्णय, आमच्या ज्या मागण्या आहेत, तेव्हा ही पूर्ण शेती तुम्ही घ्या आणि नंतर तुम्ही टॉवर टाका, सदर तुम्ही हा काम प्रशासनाने बंद करा. कारण की उद्या ते तिथं माफिया आणि गुंड ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे भांडणं आणि शेतकऱ्यात वाद होऊ शकते. आमची एवढीच मागणी आहे शेतकऱ्यांची की ही जी पूर्ण खलाटी आहे ही पूर्ण ह्या लाईन मुळे बाधित होणार आहे, पूर्ण खराब होणार आहे. तर पूर्ण शेती घेतल्यानंतर शेतकऱ्यांना आम्हाला न्याय मिळवण्यासाठी प्रशासनाने आणि शासन किंवा इथले असणारे आमदार खासदार सर्व पक्षही एकत्र येऊन ह्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा, एवढीच आमची विनंती आहे.